काल सोलापूरचे मुलगी आणि वडील भेटासाठी सोलापूरहून मला कोल्हापूरला आले होते. कारण यूट्यूबला जे आपलं शेळके वकील चॅनल आहे त्या चॅनलवर त्यांनी माझा ते स्वभाव सांगण्याची पद्धत आणि थोडंसं असणारं कायद्याचं ज्ञान त्यांना तो व्हिडिओ भावला. आणि सांगलीला त्यांचं काम होतं, पण सांगलीपासून एक 50-60 किलोमीटरवर मला भेटण्यासाठी मुलगी आणि वडील आणि त्याचबरोबर एक कायदेशीर पण त्यांचं काम होतं. त्या कामानिमित्त मला काल कोल्हापुरात येऊन कोर्टात भेटून गेलेत. नांदूरकर फॅमिली सोलापूरची आहे. येताना एक छानसं गिफ्ट आणलं. ते गिफ्ट आता तुम्हाला काय आणलं मी सांगत नाही तुम्हाला, कारण ते प्रायव्हेट गिफ्ट त्यांनी मला दिलं होतं की साहेब पहिली आपली भेट आहे आणि हे गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो म्हणून सांगितलं त्यांच्या म्हणजे मुलगीच्या वडिलांनी. आणि मी ते स्वीकारलं, कारण त्यांच्या प्रेमाखातर ॲक्च्युली मीच त्यांना काहीतरी गिफ्ट देणार होतो, पण त्यांना फार्म हाऊसला राहण्याची जेवणाची मी सगळी सोय केली. त्यांनी तुम्ही या म्हणून सांगितलं होतं, पण नाही म्हणले साहेब फार गडबड आहे आणि परतच्या वेळी नक्की येऊ. आणि त्यांची हायकोर्टमध्ये मी केस चालू आहे. त्यानंतर त्यांना दुसरे वकील होते, त्यांना पण ते भेटलेत, मला भेटलेत. फार आग्रह करत होते की नाही तुम्ही आपण साहेब जेव्हा जाऊया इथं. त्यांना म्हणलो जेवण वगैरे साहेब काय नाही, तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आला आणि मी कसं जेवणार तुमचं. आणि त्यात जरा अशी आमची मुलगीची 12 असोसिएशनची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला आम्हाला जाणं पण फार गरजेचं होतं. सगळे मग त्यांना भेटले, भेट झाली 15-20 मिनटं आणि काल रात्री ते जेवण वगैरे करून गेलेत. ते आपलं शेळकेवाडी वगैरे, पण इतक्या लांबून लोक भेटा येतात ह्याचं खरोखर समाधान वाटतं की जे काय मी काम प्रामाणिक केलं त्याचं कुठंतरी चीज जीवनामध्ये झालं असं समाधान वाटतं. नमस्कार. आपल्याकडे आता सोलापूर साहेब भेटीसाठी आले. त्यांनी आम्हाला पाहिलेलं होतं आणि खरोखर समाधान वाटतं. त्यांना रिक्वेस्ट केलं की चला फॉर्मला जरा आजच्या दिवस थांबा, पण थोडंसं फॅमिली असल्यामुळे गडबड त्यांची असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ नाही आहे. तरीसुद्धा येऊन भेट घेणं खरोखर माझंसुद्धा भाग्य आहे म्हणायला. आणि त्यामुळं सोन्यासारखी माणसं आज मला इथं भेटलेली. ही शेळकेवाडी कांडगावला जाणारी रस्ता आहे. शेळकेवाडीतून कांडगाव मेन रोडला लागते. या त्यांच्या मुलगी पण आहेत, त्याबरोबर आलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या मुली आहेत. असं आहेत लेटर वगैरे आहेत त्या संदर्भातच आहेत, पण जरा गडबड असल्यामुळे ते आता निघालेत. आता गावी जरा जेवण वगैरे करून जाणार आहेत. हे आपलं शेळकेवाडी करून पानंद गाडगणवाडीला जायचा रस्ता आहे. ही मध्ये अजून नाव चालू आहे. सध्या आता वर्ष झालं नाव बंद केले आहे, पण नदीतून पलीकडे जाण्यासाठी होडीचा वापर अजूनसुद्धा केला जातो. शेळकेवाडी ते गाडगणवाडी ही मधला रोड आहे. आता हा शासनानं नवीन मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून काय झालेला नाही आहे. सध्या ऊसाच्या तोडणीला ऊस तोडणी चालू झाल्यात. बोगाती सहकारी सारखं झालं का नाही, तोडण्या वगैरे चालू झालेत. काल जीवनामध्ये अशी एक व्यक्ती भेटली की लोक काय म्हणतात याचा त्याला त्रास होता. थोडक्यात भेटून मी सांगितलं लोक काय आपणला म्हणतात ह्याच्याकडे जर आपण बघित बसलो आणि त्यांचा जर विचार केला तर घरातनं बाहेर पडल्यापासून घरी जायच तर अशी अनेक विघ्न संतोषी लोक आपल्याला भेटत असतात आणि ती सातत्यानं आपल्या प्रगतीवर जळत असतात आणि आपला सातत्यानं त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सांगितलं आयुष्यामध्ये कसलीच काळजी करू नका,
चांगलं प्रामाणिक जेवढं जगता येईल तेवढं जगायचं. आणि जे आपल्या नावं ठेवतात आपलं बघत नाही त्या लोकांना आयुष्यात जास्त स्थान द्यायचं नाही. तुम्ही जास्त स्थान जर त्यांना जीवनामध्ये तुमच्या द्याय गेला तर ती तुम्हाला 100% त्रास देणार जीवनामध्ये तुमच्या. त्यामुळं अशा लोकांना जेवढं होता येईल तेवढं तुम्ही विसरून जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही प्रगतीत असता ही लोकांना पाहत नाही आणि त्यांची तुम्हाला आयुष्यामध्ये कुठंही गरज लागत नसते. त्यामुळे त्या लोकांना वाटतं आहे की ह्यानं मला विचारावं, ह्यानं माझ्याशिवाय ह्यानं कुठलीही उलाढाल करू नये, घरात काय आणू नये, मला विचारावं, आम्हाला विचारावं. पण ह्यांना विचारायसाठी गरजच काय? आपण प्रगती करणार, आपण आपल्या प्रगतीत राहणार, आपली ध्येय आपली स्वप्न ही आपण पूर्ण करणार. मग ह्यांना विचारायचं काय म्हणून गरज पडली. आपण आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती करणं हे दुसऱ्याला विचारून तो काय म्हणतो आणि आपण त्याच्याप्रमाणे जगायचं आहे का. कारण राबणार कष्ट करणार आपण आणि जगाला का आणि कशासाठी विचारत बसायचं. सगळं त्याला समजावून सांगितल्यानंतर मनाची स्ट्रॉंगता झाली आणि ठीक आहे मला नाही ठीक नाही. आयुष्यामध्ये जगाचा विचार करून जगायचं नाही, स्वतःच्या देहाकडे बघून प्लॅनिंगनं आपण आयुष्य आपलं गेलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. काल सोलापूरचे मुलगी आणि वडील भेटासाठी सोलापूरहून मला कोल्हापूरला आले होते. कारण यूट्यूबला जे आपलं शेळके वकील चॅनल आहे त्या चॅनलवर त्यांनी माझा ते स्वभाव सांगण्याची पद्धत आणि थोडंसं असणारं कायद्याचं ज्ञान त्यांना तो व्हिडिओ भावला. आणि सांगलीला त्यांचं काम होतं, पण सांगलीपासून एक 50-60 किलोमीटरवर मला भेटण्यासाठी मुलगी आणि वडील आणि त्याचबरोबर एक कायदेशीर पण त्यांचं काम होतं. त्या कामानिमित्त मला काल कोल्हापुरात येऊन कोर्टात भेटून गेलेत. नांदूरकर फॅमिली सोलापूरची आहे. येताना एक छानसं गिफ्ट आणलं. ते गिफ्ट आता तुम्हाला काय आणलं मी सांगत नाही तुम्हाला, कारण ते प्रायव्हेट गिफ्ट त्यांनी मला दिलं होतं की साहेब पहिली आपली भेट आहे आणि हे गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो म्हणून सांगितलं त्यांच्या म्हणजे मुलगीच्या वडिलांनी. आणि मी ते स्वीकारलं कारण त्यांच्या प्रेमाखातर. ॲक्च्युली मीच त्यांना काहीतरी गिफ्ट देणार होतो, पण त्यांना फार्म हाऊसला राहण्याची जेवणाची मी सगळी सोय केली. त्यांनी तुम्ही या म्हणून सांगितलं होतं, पण नाही म्हणले साहेब फार गडबड आहे आणि परतच्या वेळी नक्की येऊ. आणि त्यांची हायकोर्टमध्ये मी केस चालू आहे. त्यानंतर त्यांना दुसरे वकील होते त्यांना पण ते भेटलेत, मला भेटलेत. फार आग्रह करत होते की नाही तुम्ही आपण साहेब जेव्हा जाऊया इथं. त्यांना म्हणलो जेवण वगैरे साहेब काय नाही, तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आला आणि मी कसं जेवणार तुमचं. आणि त्यात जरा अशी आमची मुलगीची 12 असोसिएशनची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला आम्हाला जाणं पण फार गरजेचं होतं. सगळे मग त्यांना भेट झाली 15 मिनटं. आणि काल रात्री ते जेवण वगैरे करून गेलेत. ते आपलं शेळकेवाडी वगैरे. पण इतक्या लांबून लोक भेटा येतात ह्याचं खरोखर समाधान वाटतं की जे काय मी काम प्रामाणिक केलं त्याचं कुठंतरी चीज जीवनामध्ये झालं असं समाधान वाटतं. ही शेळकेवाडी कांडगावला जाणारी रस्ता आहे. शेळकेवाडीतून कांडगाव मेन रोडला लागते. हे आपलं शेळकेवाडी करून पानंद गाडगणवाडीला जायचा रस्ता आहे. ही मध्ये अजून नाव चालू आहे. सध्या आता वर्ष झालं नाव बंद केले आहे, पण नदीतून पलीकडे जाण्यासाठी होडीचा वापर अजूनसुद्धा केला जातो. शेळकेवाडी ते गाडगणवाडी ही मधला रोड आहे. आता हा शासनानं नवीन मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून काय झालेला नाही आहे. सध्या ऊसाच्या तोडणीला ऊस तोडणी चालू झाल्यात.
भोगाती सहकारी सारखं झालं का नाही? तोडण्या वगैरे चालू झालेत. काल जीवनामध्ये अशी एक व्यक्ती भेटली की लोक काय म्हणतात याचा त्याला त्रास होता. थोडक्यात भेटून मी सांगितलं, लोक काय आपणला म्हणतात ह्याच्याकडे जर आपण बघित बसलो आणि त्यांचा जर विचार केला तर घरातनं बाहेर पडल्यापासून घरी जायच तर अशी अनेक विघ्न संतोषी लोक आपल्याला भेटत असतात आणि ती सातत्यानं आपल्या प्रगतीवर जळत असतात आणि आपला सातत्यानं त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सांगितलं, आयुष्यामध्ये कसलीच काळजी करू नका, चांगलं प्रामाणिक जेवढं जगता येईल तेवढं जगायचं. आणि जे आपल्या नावं ठेवतात, आपलं बघत नाही त्या लोकांना आयुष्यात जास्त स्थान द्यायचं नाही. तुम्ही जास्त स्थान जर त्यांना जीवनामध्ये तुमच्या द्यायला गेला तर ती तुम्हाला 100% त्रास देणार जीवनामध्ये तुमच्या. त्यामुळं अशा लोकांना जेवढं होता येईल तेवढं तुम्ही विसरून जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही प्रगतीत असता ही लोकांना पाहत नाही आणि त्यांची तुम्हाला आयुष्यामध्ये कुठंही गरज लागत नसते. त्यामुळे त्या लोकांना वाटतं आहे की ह्यानं मला विचारावं, ह्यानं माझ्याशिवाय ह्यानं कुठलीही उलाढाल करू नये, घरात काय आणू नये, मला विचारावं, आम्हाला विचारावं. पण ह्यांना विचारायसाठी गरजच काय? आपण प्रगती करणार, आपण आपल्या प्रगतीत राहणार, आपली ध्येय आपली स्वप्न ही आपण पूर्ण करणार. मग ह्यांना विचारायचं काय म्हणून गरज पडली? आपण आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती करणं हे दुसऱ्याला विचारून तो काय म्हणतो आणि आपण त्याच्याप्रमाणे जगायचं आहे का? कारण राबणार कष्ट करणार आपण आणि जगाला का आणि कशासाठी विचारत बसायचं? सगळं त्याला समजावून सांगितल्यानंतर मनाची स्ट्रॉंगता झाली आणि ठीक आहे मला नाही ठीक नाही. आयुष्यामध्ये जगाचा विचार करून जगायचं नाही, स्वतःच्या देहाकडे बघून प्लॅनिंगनं आपण आयुष्य आपलं गेलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.